स्थानिक कामगारांवर कशा प्रकारे अन्याय केला जातो आणि काही कंपनी मालक कामगारांचं कसं शोषण करतात याचं उत्तम उदाहरण आपण आज पाहणार आहोत. ज्या मशाल कार्यालयामध्ये मॅगी ग्रेट बिल्डिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगार इथे आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं नेमकं काय ते आपण ऐकून घेऊया. तर तुमचं नाव काय? स्वप्नील शंकर गोवारी. स्वप्नील शंकर गोवारी. तुमचं नाव? अजय सुरेश पाटकर. अजय सुरेश पाटकर. तुमचं? नंदू जयराम लोखंडे नेटाली. तुझं? राहुल शिवाजी पवार. तुम्ही सगळे म्हणजे मनोहर परिसरात दिलाय. हो. आणि कोणत्या कंपनीत काम करता? मॅजिक प्रायव्हेट लिमिटेड. कुठे आहे कंपनी? मुगस्ते. वाडा तालुक्यातील वाडा तालुक्यातील मुगस्ते या गावात. मुंगुस्ते. वावेघर मुंगुस्ते म्हणजे गोरा रोडवर आहे. तुम्हाला इथे मशाल कार्यालय येण्याचं कारण काय? कारण की आमच्यावर आता गेले 6 महिन्यापासून अन्याय होऊ लागलाय म्हणून आम्ही इथे आलो. काय अन्याय होतो? असं काल आता 15 ऑगस्ट होतं आणि 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस असतो. मग त्याच्यानुसार आम्ही सुट्टी घेतली. मग तिथून जे मॅनेजमेंटने डायरेक्ट आम्हाला 5 जणांना काढून टाकण्यात आलं. म्हणजे 15 ऑगस्टला कामावर गेले नाही म्हणून? 15 ऑगस्ट काढून टाकलं. तुम्हाला काही नोटीस वगैरे दिली होती? काही नाही. म्हणजे काहीही प्रोसिजर फॉलो केली नाही? काही प्रोसेसर. तुम्हाला आधी नोटीस देणं किंवा कारण सांगणं असं काय केलं नाही? काहीच नाही सांगितलं. म्हणजे मनमानी पद्धतीने का? अशा बऱ्याचशा कंपन्या आपल्याकडे आहेत की ज्या कंपन्या कामगारांवर सातत्याने अन्याय करतात. म्हणजे कुठलाही नियम न पाळता. म्हणजे या कंपनीची जर आता चौकशी झाली, तपासणी केली तर इथे कुठलेही नियम हे कंपनी कायद्याप्रमाणे पाळले जात नाही आणि कामगारांवर कसा अन्याय केला जातो. ते फक्त 15 ऑगस्टला हे सगळे कामगार कामावर गेले नाहीत आणि कामावर गेले नाहीत म्हणून आजपासून त्यांना तुम्ही कामावर येऊ नका म्हणून सांगण्यात आलं. आणि त्यांना ते सांगितल्यानंतर त्यांना पहिली आठवण मशालची आली. त्यांनी मशालमध्ये फोन केला आणि आता ते मशालमध्ये आपलं गाऱ्हाण मांडायला इथे आलेलं आहे. कंपनीचं नाव आहे मॅजिक ग्रेट बिल्डिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, गोरे रोड, देवळी उर्फ तर्फे कोहोज, मुंगुस्ते इथे ही कंपनी आहे. कंपनीमध्ये काय बनतं? एएसी ब्लॉक. म्हणजे बिल्डिंग साठी एरिटेड कॉन्क्रीट ब्लॉक. आता त्या अगोदर बनायचं, आता प्रोडक्ट चेंज करून आता वॉल कंपाऊंड जो पॅनल आहे पॅनल बनतो. तुम्ही किती लोक कामावर आहेत तिथे? करीबन टोटल 70 ते 80 असतील. 70 ते 80 लोक असतील. मग कंपनी नियमानुसार तुम्हाला तिकडून काम करून घेते? कसं काय? तुझं काय म्हणणं आहे? कंपनी नियमाप्रमाणे काम करून घेते, तुम्ही एक्स्ट्रा काम करता? कसं? आम्ही एक्स्ट्रा काम करतो. कसं काय? कंपनी 8 घंटे काम चालू करते, त्यानंतर आम्हाला ओव्हर टाइम करायला सांगते. म्हणजे आमची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला जबरदस्तीने हे करायला लावतात. ओव्हर टाइमचे पैसे देतात? ते पण ओव्हर टाइम. आता महिन्याला जर 70 तास झाले तर त्याच्यात 20% आहे. म्हणजे 20 घंटे म्हणजे 70 तास झाले तर 20 तास कट करून 50 तासाचे दिले जातात. आणि ह्यामध्ये तर काही माझे करीबन 350 तास आहेत ना, हे 350 तासाचे पैसे भेटलेले नाही. कंपनीने दिलेच नाही. असं सांगून का आपल्या कंपनीमध्ये लॉस होतोय तर यावेळेस ओटी तुम्हाला भेटणार नाही. आम्ही ते पण सहन करून घेतलं का जरा लॉस होतोय, पुढे काय चांगलं होईल. परंतु ते आतापर्यंत तेच चालू आहे. म्हणजे तुम्हाला ओटीचे पैसे, ओव्हर टाइम तुम्ही जो करता त्याचे पैसे तुम्हाला दिले जात नाही? कट करून देतात. आणि तुम्हाला सुट्टी नियमाप्रमाणे मिळते? सुट्टी आम्हाला कधीच नियमाप्रमाणे मिळत नाही. जेव्हा आमच्या कंपनीमध्ये कोणत्या पण मशिनरीमध्ये काय खराबी आली आणि असं वाटलं का आता आपली कंपनी बंद राहू शकते तर त्यानुसार आम्हाला सुट्टी दिली जाते. काय आहे तुमचे वीकली ऑफ. तोपर्यंत वीकली ऑफ नाही. आणि एखादा वीकली ऑफ जर घ्यायचा असेल तर अगोदर परमिशन घ्यावं लागते का आम्हाला हे वीकली ऑफ घ्यायचं आहे. सुट्ट्या किती तुम्हाला? आठवड्यातून किती सुट्ट्या देतात? आठवड्यातनं आम्हाला सुट्ट्या देतच नाही. ते त्यांच्या मनानुसारच देतात आम्हाला सुट्ट्या. बरोबर. तुला किती वर्ष काम झाले कंपनीत? लगभग 3 वर्ष झाले. 3 वर्ष काम. ओके. स्टार्टिंगला कंपनी चालू झाली ना त्याच्या फक्त 2च महिन्यात मी तिथे लागलो होतो कंपनीत. सुरू झाल्यापासून? अगोदर स्टार्टिंगला बरोबर 1 ते 2 वर्षापर्यंत एकदम व्यवस्थित चालत होते. फक्त या आता 1 वर्षात थोडासा चेंजेस झाले. कारण काय? कारण मॅनेजर नवीन आला का? की मॅनेजमेंट बदलली? मॅनेजमेंट थोडीशी चेंजेस झाले. नियम बदलले. अगोदर मॅनेजर दुसरे होते. आता तुम्हाला भविष्य निर्वाह निधी हा दिला जातो का रे?
पीएफ कट केला तो काही जणांचा काही जणांचा काढलेला होता. हा PF नाही कट. पीएफ कट नाही केला तुझा हो, माझा तुझा होता. तुझा माझं जॉईनिंग झाल्यापासून माझा पीएफ आजपर्यंत कट केला नाही. कारण मी त्यांना सांगितलं की त्यांच्या एचआरला सुद्धा मी फोन केला होता, मॅनेजमेंटला पण मी सांगितलं. अजूनपर्यंत मी सांगतोय की माझं पीएफ का कट होत नाही. आणि इतर सांगितलं त्यांना मी की बाबा माझं पीएफ कट करा. ते बोलवते की तुझ्या पगारातून कमी पगार येईल आणि त्यातलं पीएफ कट करेल. पण मग बाकीच्यांचा पगार जास्त आहे, मग त्यांचं कसं काय पीएफ कट होतो? मग तेवढ्या हिशोबात पेमेंट मध्ये येतो. तुला किती वर्ष झाली तिथे काम? मला आता तिथे 2 वर्ष 2.5 वर्ष होत आलेली आहे. तुला पगार किती आहे? मला 16,500 पगार आहे. आणि तुझ्या नंतर आलेल्या लोकांना? माझ्या नंतर आलेल्या लोकांना 18-20 हजार चालू आहे. ती कुठले आपले स्थानिक आहेत की बाहेरचे आहेत? नाही, बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक आहेत? हो म्हणजे दुसऱ्या राज्यातली? हो, हा, दुसऱ्या परगावी. राज्यातले. परराज्यातले जे लोक आहेत त्यांना पगार जास्त आहे हा, जास्त आहे. आणि स्थानिकांना तिथे पगार कमी आहे. कमी. आहे. कारण काय? कारण असं आहे की आम्ही काही काम करतो की नाही करत, का ते काम करतात, हा विषय मानला जातो सर. हा. कारण आम्ही तिथे प्रॉपरली काम करतो, जो सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काम करतो, तरी पण आम्हाला पेमेंट एवढा कमी का देतात? मग स्थानिक लोक येतात, मग त्यांना 2 दिवस झाले की 5-6 दिवस झाले की 1 महिना झाला तर त्यांना पगार त्यांच्या हिशोबानुसार दिलं जातं, म्हणजे ते बाहेरच्या लोकांना वाढवला जातो वाढवला जातो. आणि स्थानिक लोकांना वाढवला जातो. वाढवलं नाही जात. आपले किती लोक असतील स्थानिकच्या कंपनीमध्ये अंदाजे? जास्त 15 पर्यंत असते. 15 पर्यंत. आणि बाकी सगळे परगावी. सगळे परप्रांतीय आहेत, हा. म्हणजे बाहेरच्या राज्यातील आहेत. हो. म्हणजे स्थानिक जे आहेत त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि त्यांना काढले जाते कामावरून. हो. म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये हे असेच प्रकार सुरू आहेत की स्थानिक कामगारांना न्याय न देता स्थानिक कामगारांवर सतत अन्याय केला जातो, त्यांना पगार कमी दिला जातो आणि बाहेरून जी लोक येतात त्यांना मात्र जास्तीत जास्त पगार दिला जातो. बरोबर? कारण मॅनेजर तिथलं पण बाहेर असेल ना? बाहेरचं असतात आणि ते ओव्हर टाइम करतात. आपण जेव्हा बोलायला गेलो का ओव्हर टाइम ना करू, कारण की आपल्या फॅमिली पण असतात. फॅमिली तिथले जे मॅनेजर आहे तो इथला आपल्याकडला आहे की बाहेरचा आहे? बाहेरचा आहे, परगावी. परप्रांतीचा आहे तो, हा. दुसऱ्या राज्यातला आहे. हा, दुसऱ्या राज्यात. मग त्यामुळे दुसऱ्या राज्यातल्या लोकांना जास्त सांभाळून घेणार. तर तुमची मागणी काय नेमकी आता? आमची मागणी एवढीच आहे की ज्या आम्हाला 4 विकल्प आहेत त्या मिळल्या पाहिजेत. म्हणजे आठवड्यातून 4 महिन्यातून 4 सुट्ट्या ज्या आहेत हा. त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे. दुसरं म्हणजे आमचं पगार आहे, हा पगार थोडा वाढवला गेला पाहिजे. पगार वाढवणं. ज्या पीएफ आहे तो आमचा पीएफ कापून दिला पाहिजे, हा. हे आमच्या मागण्या आहे. आणि कंपनीने ड्युटी टाइम फिक्स आहे. जाण्याचा फिक्स, म्हणजे जे सुट्टीचे असते याचा फिक्स नाही, टाइम नाही, तो एक फिक्स करावा. हा, म्हणजे सुट्ट्या तुम्हाला कधी द्याव्या त्याचा? नाही, इन टाइम. जसं आपण कामाला हा, म्हणजे कामावर जातो तो टाइम फिक्स आहे आणि जाताना कधीही सोडतात. हा, तेव्हा तुम्हाला वेळ सोडत नाही. वेळेवर नाही, कधीच नाही सोडत. वेळेवर सोडत. हा, जर एका दिवशी काम नसलं, जर संपवलं लवकर, आपण जेव्हा हे काय करून संपवलं तेव्हा आपण जाऊ शकतो. नाही संपवलं तर मग आपल्याला थांबावं लागतं रात्री 12-1 वाजतापर्यंत. आणि एवढा वेळपर्यंत तिथून तर मनोहर किंवा विमलात विक्रमगड जातो आणि एवढा रात्री 11-12 वाजता जायला रस्ता खूप बेकार आहे. मग राहायची पण सोय पाहिजे ना, राहायची सोय पण नसते. राबवून घेतलं जातं. हा, माझी कामगार त्यांना विनंती आहे की ही सगळी स्थानिक मुलं आहेत, आदिवासी समाजाची मुलं आहेत आणि बरोबर त्यांच्यावर अन्याय होताना आपल्याला दिसतो. सातत्याने प्रत्येक कंपनीमध्ये हेच प्रकार सुरू आहेत आणि म्हणून या कंपनीची चौकशी झाली पाहिजे आणि या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून ती मशाल कार्यालयामध्ये आलेली आहेत. हे जे त्यांचं जे निवेदन आहे हे निवेदन आम्ही मंत्र्यांकडे पाठवतोय. मंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी आणि ज्या ज्या कंपन्यांमध्ये असा अन्याय सुरू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. कंपनी जर नियमानुसार चालत नसेल, कामगारांना जर न्याय देत नसेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं ही गरजेचं आहे.